गेल्या आठवड्यात सुनेत्रा पवारांनी राष्ट्रीय कार्यकारिणीतून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर फुल्ली मारली आणि जयसह पार्थ पवारांनाही पक्षातली मोठी पदं दिली। यानंतर नाराज झालेल्या तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट कौटुंबिक कारणासाठी घेतली। मात्र या भेटीत पार्थ पवारांच्या वागण्याची तक्रार करण्यात आली। यानंतर पार्थ पवारांकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही। मात्र तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना साइडलाईन केल्याच्या बातम्या सतत यायला लागल्यानंतर पार्थ पवारांनी वर्षावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। राष्ट्रवादी पक्षाच्या खात्यातल्या पैशांचा बेसुमार वापर, पक्षावर नियंत्रण घेण्याचा प्रयत्न आणि अजितदादांविषयी बोललेली कथित ऑडिओ क्लिप या गोष्टी सुनेत्रा पवारांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी तातडीने राष्ट्रीय कार्यकारिणी बदलण्याचा निर्णय घेतला आणि यातून प्रफुल्ल पटेलांसह सुनील तटकरेंनाही पूर्णपणे बाजूला करण्यात आलं। एकेकाळी शरद पवार आणि त्यानंतर अजितदादांचे सर्वात विश्वासू सहकारी असलेले पटेल आणि तटकरे हे राष्ट्रवादीतून वेगळं होणं, त्यानंतर एनडीएत जाऊन सत्ता स्थापन करणं या सगळ्या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी होत्या। दिल्लीतल्या सगळ्या घडामोडी या प्रफुल्ल पटेलांच्याच नियंत्रणात आजपर्यंत असायच्या, तर राज्यात प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरेच निर्णय घ्यायचे। पण अजितदादा गेल्यानंतर या दोन्ही नेत्यांना बाजूला करण्यात आलंय। त्याची कारणं काय सांगितली जात आहेत? आजोबांकडे तक्रार झाल्यानंतर पार्थ पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला का गेले त्याचीच माहिती मी या व्हिडिओत देणार आहे। नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com। अजितदादांविषयी राष्ट्रवादीतले एक वरिष्ठ नेते आक्षेपार्ह भाषेत बोलत असल्याची एक कथित ऑडिओ क्लिप राष्ट्रवादीतल्याच नेत्यांनी पार्थ, जय आणि सुनेत्रा पवारांना ऐकवल्याच्या सतत बातम्या येत आहेत। मात्र त्यामागची सत्यता अजूनही समोर आलेली नाही। पण सुनेत्रा पवारांनी जे निर्णय घेतलेत त्याची काही ठोस कारणं काय आहेत हे गेल्या काही दिवसात वारंवार समोर आलंय। पक्षाच्या खात्यातून कोणताही खर्च करायचा असेल तर आधी दिवंगत नेते अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि खजिनदार वाय.बी. त्रिवेदी यांची परवानगी गरजेची असायची। मात्र आता सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार या तिघांच्या परवानगीशिवाय पक्षाच्या खात्यातला एकही रुपया काढता येणार नाही अशी तरतूद करण्यात आली आहे। यामागचं कारण असं सांगितलं जात आहे की पक्षातल्या वरिष्ठांनी गेल्या काही दिवसात वैयक्तिक खर्चासाठी पक्षाच्या खात्यातले 18 कोटी रुपये संपवलेत। काही दिवसांपूर्वी रोहित पवारही म्हणाले होते की अजित पवार पक्षातल्या शिस्तीवर नाराज आहेत आणि ब्युटी पार्लरची बिलं, चालकांचे पगार, घर भाडं अशा खर्चांसाठी पक्षनिधी वापरला जात असल्याचं रोहित पवार म्हणाले होते। राष्ट्रवादीतल्या एका महिला नेत्याने ब्युटी पार्लर आणि मसाजची बिलं पक्ष कार्यालयात रिम्बर्स करण्यासाठी दिली, शिवाय तीच बिलं राज्य सरकारकडे देऊन सरकारी पैसाही उचलला। पक्षातल्या काही वरिष्ठ नेत्यांनी चालकांचे पगार आणि डिझेलचे पैसेही पक्षनिधीतून दिल्याचं समोर आलंय। यात अजून भर म्हणजे ज्या नेत्यांची मुंबईत स्वतःची घरं आहेत त्यांनीही घरभाड्याच्या नावाखाली दर महिन्याला लाखो रुपयांचा निधी पक्षाच्या पैशातूनच खर्च केला। सुनेत्रा पवारांनी सूत्र हातात घेतल्यानंतर या सगळ्या गोष्टी समोर आल्या आणि त्यानंतर आर्थिक खर्चासाठी पवार कुटुंबातल्या 3 सदस्यांची सही अनिवार्य करून टाकली। सुनेत्रा पवारांना ज्या गोष्टी खटकत होत्या त्यात आर्थिक खर्च तर होताच, शिवाय पक्षाची सूत्र हातात घेण्याच्याही हालचाली दिसत होत्या आणि त्यामुळेच तातडीने त्यांनी स्वतःची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करून घेतली आणि नंतर काही दिवसातच कार्यकारिणीही जाहीर केली असं पक्षातल्याच एका नेत्याने सांगितलं। आतापर्यंत प्रफुल्ल पटेल यांच्याकडे जी जबाबदारी असायची ती पार्थ पवार यांनी स्वतःकडे घेतली आहे, कारण त्यांची नियुक्ती राष्ट्रवादीचे राष्ट्रीय महासचिव अशी करण्यात आली आहे। दुसरीकडे जय पवार यांची नियुक्ती ही राष्ट्रीय सचिव पदावर झाली आहे आणि पक्षातली सर्वात महत्त्वाची असलेली शिस्तभंग समितीही जय पवारांच्याच नेतृत्वात असेल। या यादीतले जे पहिले 13 नावं आहेत त्यातल्या सर्वात निर्णायक 3 पदांवर सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार आहेत। एकूण 22 जणांची ही यादी असली तरी यात उर्वरित जे 10 ते 12 जण आहेत त्यात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे यासारख्या जुन्या नेत्यांना कोणतंही पद देण्यात आलेलं नाही आणि पक्षाची पूर्ण सूत्र ही पार्थ आणि जय यांच्या हातात असतील हे सुनेत्रा पवारांनी सुनिश्चित केलंय। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची ही गच्छंती झाल्यानंतर दोघांनी शरद पवारांची मुंबईत भेट घेतली। ही भेट वैयक्तिक कारणांसाठी असल्याचं जरी सांगण्यात आलं असलं तरी या भेटीतून असं कळतंय की दोघांनीही पार्थ पवारांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली आणि पक्षासाठी एवढे वर्ष देऊनही सन्मान केला जात नाही अशी खंत व्यक्त केली। शरद पवारांसमोर हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे पवारच आजही राष्ट्रवादीचे कुटुंब प्रमुख आहेत आणि अजितदादांनंतर राष्ट्रवादीत तक्रारी सोडवणारं कोणी असेल तर ते शरद पवारच आहेत। मात्र शरद पवार यांनीच 2 वर्षांपूर्वी पार्थच्या बोलण्याला काडीची किंमत नाही असं वक्तव्य करून पार्थ पवारांवर जाहीर नाराजी व्यक्त केली होती। पण कालांतराने हा दुरावा कमी झाला आणि अजितदादांच्या निधनानंतर पार्थ आणि शरद पवार हे अनेकदा संवाद साधताना दिसून आले। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं फक्त पद काढण्यावरच पार्थ पवार थांबले नाहीत, तर दिल्ली कार्यालयातल्या दोघांच्या दालनालाही टाळं ठोकण्यात आलंय आणि दोघांनाही नो एंट्री करण्यात आली।
ही खतखत पवारांपर्यंत जरी पोहोचवली असली तरी पवार यात पडण्याच्या मानसिकतेत नाहीत आणि पटेल तटकरे यांचं राष्ट्रवादीतलं भवितव्य अनिश्चित बनलंय. सातत्याने या बातम्या समोर यायला लागल्यानंतर पार्थ पवारांनी शनिवारी मध्यरात्री वर्षा या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचंही समोर आलं. अंदाज असा लावला जातो की खासदारकीची शपथ घेतल्यानंतर पार्थ पवार फडणवीसांना भेटले नव्हते आणि सौजन्य भेट होती. पण राष्ट्रवादीतच ज्या घडामोडी घडतात त्यामागची कारणंही फडणवीसांपर्यंत पोहोचवण्यात आल्याची माहिती आहे. पवारांकडे पार्थविषयी तक्रार करण्यात आली होती आणि त्यानंतरची ही धोरणात्मक भेट मानली जाते. पक्षनिधीचा गैरवापर, पक्षावर ताबा मिळवण्याच्या हालचाली या गोष्टी सुनेत्रा पवार यांच्यामार्फत पोहोचवल्या गेल्या आणि त्यानंतर राष्ट्रवादीत हे मोठे बदल पाहायला मिळाले. हे सगळे बदल पार्थ पवारांनी सौजन्य भेट घेऊन मित्र पक्ष असलेल्या भाजपपर्यंत पोहोचवले असल्याचा अंदाज आहे, जेणेकरून यापुढील एनडीएच्या बैठका, मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदल आणि कोणत्या घडामोडीसाठी तटकरे किंवा पटेल नाही तर संबंधित पदाधिकारी म्हणजेच जय, पार्थ आणि सुनेत्रा पवार यांच्याशीच भाजपला सल्लामसलत करावी लागेल असा हा संकेत होता. आतापर्यंत दिल्लीत एनडीएच्या बैठका असतील किंवा भाजप शासित राज्यातले शपथविधीचे कार्यक्रम, एनडीएतील समन्वयक म्हणून सुनेत्रा पवारांसोबतच त्याचं निमंत्रण हे प्रफुल्ल पटेल आणि ते उपलब्ध नसतील तर सुनील तटकरे यांना दिलं जायचं. मात्र पक्षातले फेरबदल पार्थ पवारांनी एनडीएचा प्रमुख पक्ष असलेल्या भाजपकडेही आता पोहोचवलेत आणि तटकरे पटेलांना पक्ष प्रक्रियेतून पूर्णपणे वेगळं केल्याचे संकेत दिलेत. अजितदादा गेल्यानंतर पक्षावर ताबा कोणाचा असेल, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का, असे अनेक प्रश्न होते. मात्र यावर कधीही प्रतिक्रिया न देणाऱ्या सुनेत्रा पवारांनी पक्ष हा पवारांचाच होता आणि पवारांचाच राहिले दाखवून त्यांच्या निर्णयातून दिलाय. पण यातली सगळ्यात मोठी अडचण ही पार्थ पवार असल्याचं पक्षातले नेते सांगतात. न्यू इंडियन एक्सप्रेसला राष्ट्रवादीतल्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितलं की पक्षात असे निर्णय व्हायचे तेव्हा अजितदादा किमान सगळ्यांसोबत सल्लामसलत करायचे. मात्र इथे निर्णय घेताना तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांनाही जर विश्वासात घेतलं जात नसेल तर प्रत्येकच नेत्यांसाठी हे चिंताजनक आहे, कारण या दोघांचं योगदान कोणीही नाकारू शकत नाही. तटकरे आणि पटेलांच्या नावापुढे पद नसणं ही लिहिण्यातली चूक असल्याचं सुनेत्रा पवारांनी ट्विट केलं होतं. मात्र पद पुन्हा लावलं जाईल की नाही यावर अजून कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही. तटकरे आणि पटेलांचाही राष्ट्रवादीत एक मोठा गट आहे आणि हा गट या घडामोडींमुळे सध्या अस्वस्थ आहे. रोहित पवारांनी आरोप केलाय की 22 आमदारांचा गट घेऊन पटेल आणि तटकरे भाजपात जातील तर उरलेले आमदार आमच्याकडे म्हणजे पवार गटात येतील. मात्र या सगळ्या शक्यता सुनील तटकरे यांनी फेटाळून लावल्यात. अचानक झालेले फेरबदल, पक्षाची पूर्ण सूत्र एकाच कुटुंबात आणि पार्थ पवारांकडून सन्मानजनक वागणूक न मिळणं यामुळे राष्ट्रवादीतल्या एका गटाची अस्वस्थता वाढली आहे आणि सत्तेत असलेल्या या पक्षातली ही अस्वस्थता कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढताना दिसतीये. राष्ट्रवादीतल्या या घडामोडीवर तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.